नमस्कार, मी सोनल. सुमाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत साईपासून लोणी, तूप आणि सोप्या पद्धतीने बनवलं जाणारं पनीर. अर्ध्या लिटर दुधापासून 8 दिवसाची ही आहे साय. दरवेळेस मी फक्त 8 दिवसाचीच साय गोळा करते आणि त्यापासूनच लोणी आणि तूप आणि पनीर बनवते. आता ही साय काढण्यासाठी मी छोटा कुकर वापरलेला आहे. या लहान कुकरमध्येच बनवल्याने खूप फायदे आहेत. जसं की जेव्हा आपण ताक घुसळतो तेव्हा ते बाहेर सांडत नाही, याचमध्ये ताक राहते. आणि पनीर बनवण्यासाठीही जाडबुडाचं भांडं लागणार आहे, तर मला तेही याचमध्ये सोयीस्कर होतं. आपण पाहत आलात, जेव्हा आपण साय काढली तेव्हा मी त्याच चमच्याने म्हणजे ज्या झारीने घेतलं होतं त्याच्याने पहिल्यांदा थोडंसं मिक्स केलं. आताही मी रवीने अशा पद्धतीने घोटत आहे. या पद्धतीमुळेही लोणी चांगले तयार होते, परंतु चव मात्र पारंपरिक पद्धतीची येत नाही. त्यासाठी पारंपरिक पद्धत म्हणजे रवीने व्यवस्थित 10 ते 15 मिनिट घुसळून लोणी बनवावं. आपण पाहू शकता लोण्याचं थर तयार झालेलं आहे. दह्यापासून असू दे किंवा साईपासून असू दे, लोणी आणि ताक हे चांगलं होण्यासाठी व्यवस्थित घुसळणं महत्त्वाचं आहे. आणि छान घुसळून पहा, आपण पाहू शकता छान असं लोणी तयार झालेलं आहे. हे ताजे लोणी एका आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा, तुम्हाला त्याचीही माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देते. साईपासून आपण लोणी तयार केलं आहे, त्यामुळे हे लोणी पाण्यातून धुवून काढायची गरज नाही. जर आपण दह्यापासून केलं असेल तर दही आंबट असते आणि त्यासाठी ते लोणी जे असतं ते पाण्यातून धुतात, म्हणजे आंबटपणा कमी होतो. आपण पाहू शकता लोणी छान तयार झालेलं आहे. कुकरमधील सर्व लोणी काढलेलं आहे. हे ताजं लोणी तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये वापरू शकता. अजून एक अनुभव म्हणजे हे लोणी काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण तूप बनवू तेव्हा तूप हे जास्त प्रमाणात तयार होतं. आणि जेव्हा लगेच म्हणजे लोणी तयार केल्या 10 ते 15 मिनटात आपण तूप बनवलं की ते तूप थोडंसं प्रमाण कमी येतं. आता मी पनीर बनवणार आहे आणि तूपही बनवणार आहे. आपण पाहू शकता गॅसवर मी एक बाजूला तूप करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला पनीर बनवण्यासाठी ठेवलेलं आहे. ते काय आहे, जे कुकरमध्ये आपण साईपासून जे लोणी काढून राहिलेलं ताक आहे त्या ताकापासून आपण बनवणार आहोत पनीर. यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. दोन्हीकडे गॅस चालू आहे. कुकरमध्ये साईपासून लोणी बनवलं, त्या लोण्याचं जे ताक आहे ते ताक थोडंसं कडवट असतं कारण साईचं असतं. तर त्या ताकपासून आपण पनीर बनवत आहोत. आता हे दोन्हीकडे आपण उकळायला ठेवलेलं आहे. आपण पाहू शकता जेव्हा हे उकळणं चालू होतं तेव्हा आतून दह्यासारखा भाग दिसत होता. आता थोडंसं उकळून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे. पहा, लिंबाचा रस जेव्हा पिळतो तेव्हा गॅस बारीक करायचा आहे कारण ते उतू जातं. पहा, असं दह्यासारखं पूर्ण पनीर तयार होत आहे. एक 2 ते 3 उकळीमध्ये हे पनीर तयार होतं. चाळणीमध्ये एक चांगला कपडा घेऊन आपल्याला आता हे पनीर गाळून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता साईपासून लोणी, तूप आणि त्याच ताकापासून न फेकून देता आपण पनीर बनवलं. हे पनीर आपण छोटी डिश बनवण्यासाठी वापरू शकतो. पहा, 8 दिवसाच्या अर्धा लिटर दुधाच्या साईपासून लोणी, तूप आणि पनीर आपण घरच्या घरी बनवलं, तेही सोप्या पद्धतीने. पैशाची तर बचत झालीच, परंतु शुद्धता आणि पौष्टिकता आपल्याला स्वतः बनवल्याचा आनंदही यामध्ये जास्त आहे. पनीरचं प्रमाण खूपच थोडं आहे, परंतु त्या पनीरपासून आठवड्यातून एक डिश आपण व्यवस्थित बनवू शकतो. पहा, माझ्या घरामध्ये असलेल्या अंगणातल्या पानाच्या वेलीचा हा पान मी यामध्ये टाकते. तूप बनत आलेलं आहे. खूप जणांना तूप पांढरं लागतं, खूप जणांना लाल लागतं, पण तूप हे रवाळ होणं महत्त्वाचं आहे. व्यवस्थित खोलगट भांड्यामध्ये मंद गॅसवर आपल्याला तूप बनवायचं आहे. तुपामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. खूप जण यामध्ये लवंगही टाकतात, परंतु लवंग घातलेलं तूप हे उपवासाला चालत नाही. तूप बनवताना खाऊचं पानही खूप जणांना आवडत नाही, परंतु त्यामुळे चव चांगली येते आणि तूप टिकण्यास मदत होते. छान पिवळं तूप तयार झालेलं आहे. खूप जण तूप बनवताना हळदही घालतात, परंतु ते हळद घातलेलं तूप उपवासामध्ये तेही चालत नाही.
आपण पाहू शकता छान तूप तयार झालेलं आहे. तूप जेव्हा आपण गाळलो तेव्हा ती जी बेरी तयार झालेली आहे ती बेरी खाण्यासही खूप चांगली असते. साखर घालून किंवा गोड पदार्थ बनवण्यामध्येही करू शकता, परंतु त्या बेरीमुळे खूप जणांना खोकलाही होण्याची शक्यता असते, त्यामुळे सांभाळून. अजून एक टीप म्हणजे ज्या कढईमध्ये आपण तूप बनवलं त्याच कढईमध्ये तुम्ही गोड वस्तू किंवा आमटी, भाजी किंवा पीठ मळू शकता. त्यामुळे पीठ मळल्याने त्या पातेल्यातील सर्व तूप कणकेला लागते आणि कणिक छान मऊ मळली जाते. आपण पाहू शकता पनीर छान तयार झालेलं आहे. पनीरचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे अशा पद्धतीने आपण खिसूनही घेऊ शकतो. या पनीरपासून आपण पनीरचे पदार्थ, पराठे बनवू शकतो, गोड पदार्थांमध्येही वापरू शकतो. आपण पाहू शकता हाताला अजूनही तूप लागत आहे. महत्त्वाचं म्हणजे लोण्यापासून हे जे ताजं लोणी आहे ते लोणी 2 चमचे अनुशापोटी सकाळ सकाळी जर खाल्लं तर मूळव्याधाचा त्रास कमी होतो. लोणी केव्हाही बनवताना पहाटे किंवा संध्याकाळी बनवावे, म्हणजे सूर्योदयाच्या आधी किंवा सकाळी 7 ते 8 पर्यंत लोणी बनवावे, ते चांगले तयार होते. तयार झालेले लोणी लगेच कढवू नका. दुसऱ्या दिवशी किंवा 4-5 तासानंतर कढवल्याने तूप चांगले जास्त तयार होते. पनीर बनवण्यासाठी आपण लिंबाचा रस वापरला, 1 लिंबाचा रस, तर त्या ठिकाणी आपण व्हिनेगरही वापरू शकतो. जेव्हा पनीर बनवून झालं तेव्हा पनीरचं पाणी आणि आपण पनीर धुतलेलं पाणी, हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यावर तुम्ही कुठल्याही झाडाला अंगणामध्ये जर टाकलात तर झाडे छान वाढतात. पुन्हा एकदा सांगते, ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यावरच झाडांना वापरायचं आहे. किंवा जर तुम्ही घराच्या घरी खत बनवत असाल तर त्यामध्येही तुम्ही टाकू शकता. ते पाणी तुळशीला सोडून बाकी इतर झाडांना तुम्ही वापरू शकता. नाजूक आणि नवीन झाडांना वापरू नका. आजच्या या सर्व रेसिपी, माहिती आणि टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.